माझं नाव विद्या आहे. मी 45 वर्षांची आहे, पण माझ्या मित्रमैत्रिणी मला नेहमी म्हणतात की मी अजूनही 35च्या आसपास दिसते. माझं लग्न लवकर झालं होतं आणि माझ्या 2 मुली आहेत. मोठी मुलगी कावेरी आता 27 वर्षांची आहे, तर लहान मुलगी नंदिनी 19 वर्षांची आहे. माझा नवरा गेल्या 5 वर्षांपासून नाही आणि तेव्हापासून मी एकटीच माझ्या मुलींसोबत आयुष्य काढत आहे. माझं आयुष्य सोपं नव्हतं, पण मी नेहमीच माझ्या मुलींसाठी सर्वोत्तम करण्याचा प्रयत्न केला. कावेरीचं लग्न ठरलं होतं. तिच्यासाठी मी एक चांगला मुलगा शोधला होता, अभय. अभय एका मोठ्या कंपनीत मॅनेजर आहे, श्रीमंत आहे आणि स्वभावानेही खूप चांगला आहे. लग्नाला अवघा 1 दिवस बाकी होता आणि घरात लग्नाची तयारी जोरात सुरू होती. पण मला काय माहित होतं की माझ्या आयुष्यात एक मोठं वादळ येणार आहे. लग्नाच्या 1 दिवस आधी कावेरी सकाळी म्हणाली, आई, मी पार्लरला जाऊन येते. मी तिला हसत म्हणाले, हो जा, उद्या तुझं लग्न आहे, सुंदर दिसायला हवं. ती घरातून निघाली, पण संध्याकाळ झाली तरी ती परतली नाही. माझ्या मनात काळजी वाढायला लागली. मी तिला फोन केला, पण तिचा फोन बंद होता. रात्री 8 वाजता माझ्या मोबाईलवर एक मेसेज आला. तो कावेरीचा होता. मेसेज वाचताच माझ्या पायाखालची जमीन सरकली. तिने लिहिलं होतं, आई, मी माझ्या आवडत्या मुलासोबत लग्न करत आहे. मला माफ कर. माझी मुलगी तिच्या प्रियकरासोबत पळून गेली होती. लग्नाला 1च दिवस बाकी होता आणि तिने असं कृत्य केलं. माझ्या डोक्यात गोंधळ उडाला. मी स्वतःला खोलीत कोंडून घेतलं आणि विचार करायला लागले. अभयला काय सांगू? घरात पाहुणे जमले होते, सगळी तयारी झाली होती आणि आता हे असं घडलं. तासभर विचार केल्यावर मी मन घट्ट केलं आणि अभयला फोन करायचं ठरवलं. अभय एक समजूतदार आणि श्रीमंत माणूस होता. मी त्याला फोन केला आणि सगळी हकीकत सांगितली. अभय, माझी मोठी मुलगी कावेरी तिच्या प्रियकरासोबत पळून गेली आहे. उद्याचं लग्न आता होऊ शकत नाही. मला माफ कर. माझं बोलणं ऐकून अभय काही क्षण शांत राहिला. मला वाटलं आता तो रागावेल किंवा फोन ठेवून देईल, पण त्याने शांतपणे विचारलं, विद्या आंटी, आता तुम्ही काय करणार? मी म्हणाले, अभय, तुम्ही काळजी करू नका. माझी एक मुलगी पळून गेली असली तरी माझी लहान मुलगी नंदिनी आहे. ती 19 वर्षांची आहे आणि मी तिचं तुमच्याशी लग्न लावायला तयार आहे. तुमची बदनामी होऊ देणार नाही. अभयने विचारलं, पण आंटी, तुम्ही नंदिनीशी याबाबत बोललात का? मी म्हणाले, हो, मी तिला सांगितलं आहे. खरं तर मी नंदिनीशी काहीच बोलले नव्हते, पण मला खात्री होती की ती माझं ऐकेल. ती आजपर्यंत माझ्या आज्ञेबाहेर गेली नव्हती. मी अभयला पुढे म्हणाले, आता धुमधडाक्यात लग्न शक्य नाही. उद्या ठरलेल्या वेळेतच तुमचं आणि नंदिनीचं लग्न मंदिरात उरकूया. लोकांमध्ये जास्त चर्चा होऊ नये म्हणून थोड्या लोकांसमोर हे लग्न करू. अभयने माझ्या निर्णयाला मान्यता दिली आणि म्हणाला, आंटी, तुम्ही जे ठरवाल ते मला मान्य आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी मी नंदिनीला सांगितलं, नंदिनी, तुझ्या दीदीने चुकीचं पाऊल उचललं आहे. आता तुझ्यावर आपल्या घराची प्रतिष्ठा टिकवण्याची जबाबदारी आहे. तुझं अभयशी लग्न ठरलं आहे. तू तयार आहेस ना? नंदिनी शांतपणे म्हणाली, आई, तुझ्यासाठी मी काहीही करेन. तिच्या डोळ्यात थोडी भीती होती, पण तिने माझ्यासाठी होकार दिला. ठरल्याप्रमाणे मंदिरात अभय आणि नंदिनीचं लग्न पार पडलं. नंदिनी लग्नाच्या शृंगारात खूप सुंदर दिसत होती. अभय, वयाने 32 वर्षांचा, आपल्या तरुण बायकोला पाहून खुश होता. पाठवणीच्या वेळी नंदिनीने हट धरला, आई, माझ्यासोबत तूही सासरी चल. मी तिला म्हणाले, मुलीसोबत सासरी कोणती आई जाते? पण ती ऐकेना. तेव्हा अभय म्हणाला, आंटी, तुम्ही आमच्यासोबतच राहा. माझ्या घरी मी एकटाच असतो. तुम्ही आलात तर आम्हाला थोडा मोठ्यांचा आशीर्वाद मिळेल. तुम्हाला मी माझ्या आईप्रमाणेच मानतो. अभयचं मन खूप मोठं होतं. मी विचार केला, कावेरीमुळे घरात टोमणे ऐकावे लागतील, त्यापेक्षा काही दिवस अभयच्या घरी राहणं बरं. मी त्यांच्यासोबत जायला तयार झाले. अभयच्या घरी आमचं स्वागत मोठ्या थाटात झालं. त्याचं घर एका मोठ्या बंगल्यात होतं आणि तिथे 2-3 नोकर होते. पहिल्या रात्रीसाठी अभयने खोली सजवली होती. नंदिनी ती खोली पाहून खूप खुश झाली, पण तिला लग्नाच्या रात्रीची भीती वाटत होती. ती मला म्हणाली, आई, आज रात्री तू माझ्यासोबत झोप. मी तिला समजावलं, नंदिनी, आता तू लग्न झालेली आहेस. ही रात्र तुझ्या नवऱ्यासोबत घालवायची असते. मी तिथे कशी झोपू शकते? पण तिचा हट्ट संपत नव्हता. ती म्हणाली, आई, मला भीती वाटते. तू माझ्यासोबत राहा, नाहीतर मी एकटीच झोपेन. अभयने हे पाहिलं आणि शांतपणे म्हणाला, आंटी, ती घाबरत असेल तर आज रात्री तुम्ही तिच्यासोबत राहा. मी दुसऱ्या खोलीत झोपतो. अभयची समजूतदारपणा पाहून मला त्याच्याबद्दल आदर वाटला. काही दिवस उरले, पण नंदिनी आणि अभयचं नातं पुढे सरकत नव्हतं. एक रात्री अभय माझ्या खोलीत आला आणि म्हणाला, आंटी, मला तुमच्याशी बोलायचं आहे.
आमच्या लग्नाला आता 4 दिवस झाले, पण नंदिनी मला जवळ येऊ देत नाही. मी तिच्यावर जबरदस्ती करू इच्छित नाही, पण ती खूप घाबरते. तुम्ही तिला समजावू शकता का? किंवा जोपर्यंत तिची भीती दूर होत नाही तोपर्यंत तुम्ही आमच्या खोलीत झोपा. मी नंदिनीला समजावण्याचा प्रयत्न केला. मी तिला म्हणाले, नंदिनी, अभय तुझा नवरा आहे, त्याला घाबरायचं कारण नाही, तो तुझी काळजी घेतो. पण ती म्हणाली, आई, मला भीती वाटते, तो माझ्या जवळ येतो तेव्हा मला अस्वस्थ वाटतं, कृपया तू माझ्यासोबत झोप. तिचा हट पाहून मी अभयच्या खोलीत तिच्यासोबत झोपायला गेले. त्या रात्री मी नंदिनी आणि अभयच्या मध्ये झोपले. त्या रात्री लाईट बंद झाल्यावर काही वेळाने मला अभयचा हात माझ्या अंगावर जाणवला. मी दचकले. मी डोळे उघडले तर तो नंदिनीला स्पर्श करायचा प्रयत्न करत होता, पण मी मध्ये झोपले असल्याने त्याचा हात माझ्यावर आला. त्याचा तोल गेला आणि तो माझ्यावर पडला. आमची नजरानजर झाली. तो घाबरला आणि कानात म्हणाला, आंटी सॉरी, मला माफ करा, हे चुकून झालं. मी म्हणाले, अभय, मला समजतं, तुझी तळमळ मला दिसते, हे चुकून झालं. तो हसला आणि म्हणाला, आंटी, तुम्ही खरंच समजूतदार आहात. पण त्या रात्री मला त्याच्या डोळ्यात काहीतरी वेगळं दिसलं. मी विचारात पडले की हा प्रसंग चुकून झाला की त्याच्या मनात काही वेगळंच आहे. काही दिवसांनी नंदिनी म्हणाली, आई, मी तुझ्या खोलीत झोपते, मला अभयसोबत एकटं राहायचं नाही. मी तिला समजावलं, नंदिनी, हे तुझं सासर आहे, तुला नवऱ्याचं ऐकावं लागेल. पण ती ऐकेना. तिने ठरवलं की ती जमिनीवर अंथरून घालून माझ्यासोबत झोपेल. एका रात्री आम्ही खाली झोपलो असताना अभय मध्यरात्री खाली आला. अंधारात त्याला मी आणि नंदिनी यातला फरक कळला नाही. त्याने मला नंदिनी समजून माझ्या गालावर हात ठेवला आणि जवळ यायचा प्रयत्न केला. मी घाबरले, पण त्याला लाजिरवाणं करायचं नव्हतं. मी पांघरून ओढलं आणि बाजूला झाले. सकाळी मी त्याच्याशी सामान्यपणे वागले, पण मला लाज वाटत होती. नाश्त्याच्या वेळी त्याने माझा हात पकडला आणि म्हणाला, आंटी, तुम्ही खूप सुंदर आहात, तुम्ही एकट्या कशा राहिलात? मी म्हणाले, माझ्या मुलींसाठी मी दुसऱ्या लग्नाचा विचार केला नाही. माझे डोळे पाणावले. त्याने मला जवळ घेतलं आणि म्हणाला, आंटी, जे झालं ते विसरा, तुम्ही आता आमच्या सोबत आहात. त्याच्या बोलण्यातून मला त्याच्या मनात माझ्याबद्दल काही भावना असल्याचं जाणवलं. काही दिवसांनी अभयने सुट्टी घेतली. नंदिनी त्याच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करत होती. एकदा ती माझ्या खोलीत आली आणि म्हणाली, आई, मी तुझ्या बाथरूममध्ये आंघोळ करते. अभय मला एकटं पकडायचा प्रयत्न करतो. मी तिच्या खोलीत गेले आणि बाथरूममध्ये आंघोळ करायला गेले. आंघोळीनंतर मी पडद्यामागे लपले तेव्हा अभय खोलीत आला. त्याने मला नंदिनी समजून माझा हात पकडला आणि बाहेर काढलं. मी फक्त टॉवेलमध्ये होते. तो माझ्याकडे पाहून म्हणाला, आंटी, तुम्ही खूप सुंदर आहात, तुमच्याकडे पाहून कोणीही वेड होईल. मी घाबरले आणि बाथरूममध्ये परत गेले. पण मला जाणवलं की अभयच्या मनात माझ्याबद्दल चुकीच्या भावना निर्माण झाल्या होत्या. शेवटी मी नंदिनीला समजावलं आणि तिला अभयसोबत वेळ घालवायला प्रोत्साहित केलं. हळूहळू तिची भीती कमी झाली आणि त्यांचं नातं सुधारलं. मी अभयला स्पष्ट सांगितलं, अभय, मी तुमची सासू आहे, माझ्याबद्दल चुकीच्या भावना ठेवू नका. त्याने मला माफी मागितली आणि नंदिनीची काळजी घ्यायचं वचन दिलं. संदेश: नात्यांमध्ये विश्वास आणि समजूतदारपणा महत्त्वाचा असतो. चुकीच्या भावनांना थारा देऊ नका आणि आपल्या जबाबदाऱ्या पार पाडा. मंडळी, कशी वाटली ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.